सामन्याला चालू करतात जय मला टायगर्स विपक्ष जय वागेश्वर याच्यामध्ये टॉस जिंकून जय मल्हार संघाने फलंदाजी घेत आहे क्षेत्ररक्षणाचे आवाहन केलं आहे ते जय वागे संघाला पहिला षटक क्रमांक 1 घेऊन जात तो विश्वास वागे संघाकडून सोमनाथ मात्रे माजी सरपंच ग्रामपंचायत खारघर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2100 रुपये आलेले आहेत मंडळ त्यांचा आभार आहे. प्रमोद कोहली कुठे असेल त्यांनी समालोचन कक्षात प्रमोद कोहली सामन्याला सुरुवात होते विजय विश्वास षटक क्रमांक 1 मारा करेल आणि मग त्याने चांगला चेंडू गॅपच्या दिशेने मारला चेंडू जात आहे सीमा रेषा पलीकडे सनसनीत त्याने चौकार धन्यवाद डीजे मास्टर चांगला असे पहिल्याच चौकाराने सुरुवात केली मात्र आता ती जय मल्हार टायगर्स संघाने 3-4 अशी सुरुवात नेक्स्ट बॉल आणि पुन्हा गावचा माझ्या प्रयत्नात त्या दिशेने चेंडू जात आहे विकेटच्या दिशेने सनसनीत चौकार काय पाहिजे हॅलो धन्यवाद डीजे मास्टर बघूया 8 या धावसंख्येवर पोहोचला 8ने सरस खातं खोलतोय ते 2 लगोपाठ चौकार मारले मात्र ते आता विनोद मोरबेकर यांनी पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज बघूया आता विजय विश्वास 2 चेंडूवर 2 चौकार मारले ते विनोद जय मल्हार टायगर संघाचा खेळाडू तो विनोद मोरबेकर बिनबाद 8 अशी सुरुवात आणि पुन्हा एकदा त्या दिशेने उंचा माझा झेल होतो की ना बघूया आणि झेल सुटलेला आहे आणि एकदा पुन्हा ते धावसंख्या पोहोचली ती 9 या धावसंख्येवर पोहोचला तो जय मल्हार टायगर संघ शेवटचा सामना या इनिंग बदला विजय विश्वास चांगला पण चेंडू मात्र ऑफच्या टपली मारले अशा तऱ्हेने चांगली अशी धाव चांगलं असं क्षेत्ररक्षण चांगली अशी गोलंदाजी चांगली अशी फलंदाजी बघायला मिळते या दोन तो विजय विश्वासांचा एक फलंदाज बाद होता है तो विजय विश्वास यांचा शेवटचा चेंडू सुरू 1 to go समोर फलंदाज बिपिन सिंग आता मात्र ऑप्शन दिसला चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे पंचांचा धन्यवाद डीजे मास्टर 1 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 14 धावसंख्येवर पोहोचला तो जय मल्हार टायगर संघ सामना जरा स्पीड मध्ये घ्या या दोन्ही कर्णधार नोंद असावी संघ मालक प्रमोद कोले यांना देखील या आपल्या समालोचन कक्षामध्ये आपलं स्वागत आहे प्रमोद कोहली षटक क्रमांक 2 घेऊन जायचो राजू मात्रे अरे उधर से भर के लेना
चला सामन्याला उशीर केला का. दोन दुसरा षटक चालू आहे. 14 धाव संख्या आहे. फलंदाज मात्र 3 बाद झालेले आहेत. ते नवीन जागा घेण्यासाठी जात आहेत तो बंटी म्हात्रे. चला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज राजू मात्र समोरला फलंदाज नवीन बंट आणि मारता पुन्हा एकदा मारते प्रयत्न. चांगली अशी गोलंदाजी चतुराने गोलंदाजी करता येतो जय वागेश्वर. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू हवा फार केला जातो क्षेत्ररक्षणाकडे आणि मात्र सीमा रेषा पार षटकार. धाव संख्या पोहोचली ती 30 या धाव संख्येवर जयमाला टायगर संघ. आणि मात्र जात आहे चेंडू क्षेत्ररक्षण मात्र ते चांगलं झालेलं आहे. एकदा पण दुसऱ्याच्या प्रयत्नात आणि 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. अशा क्षेत्राने धावसंख्येत पण धावसंख्या झाली ती 22 या धावसंख्येवर पोहोचला मात्र तो जयमाला टायगर संघ. चेंडू राजू मात्रे यांचा राईट मोठा मारा करेल आणि पुन्हा ऑफच्या दिशेने टपलीमध्ये चांगली रोनित कोहली धावत आहे क्षेत्ररक्षणाच्या इकडे आणि सीमा रेषेच्या बाहेरून धावत आहेत रोनित कोहली. मास्टर 26 धाव संख्या झालेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक षटक क्रमांक 2 राजू मात्रेचा 1 टू गो. पुन्हा एकदा समोरला फलंदाज बंटी म्हात्रे. मानाच्या उंचा चेंडू जात आहे हवा फायर झेल होतं की ना बघूया आणि हा झेल बाद झाला तो बंटी म्हात्रे. तिसरा धक्का बसत आहे तो जय मल्हार संघ टायगर संघाला. बॅक टू पहिलवान बंटी म्हात्रे. भले जय वागेश्वर संघ आपला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावा. जय वागेश्वर संघ क्षेत्ररक्षण लावा. धाव संख्या झाली ती 26. चला लवकर लवकर सामना चालू करा पंच कारण पुढे अजून 3 सामने खेळायचे आहेत. राजेश खेळडे यांचा चौथ्या तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू आणि मात्र षटकार मला चेंडू जात आहे हवाई फास्ट सनसने दंदनेल सीमा रेखा बाहेर षटकार. राजेश यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जात आहे बघूया सीमा रेषाच्या कडे षटकार.
38 धावसंख्येवर पहुंचला, मात्र तो जय वाला टाइगर संघ यहाँ पे चूहा अच्छा डांस कर रहा है। दोन चेंडू दोन षटकार असे सलामीचे ते आपले बिपिन सिंग यांनी. पुढचा चेंडू राजेश काकड्यांचा आणि पुन्हा एकदा मारच्या प्रयत्नात चांगल्या पद्धतीने आता गोलंदाजी. पंचांचा इशारा येतो तो वाईट. धावसंख्या झाली ती 39. ते जयवाला टायगर संघाची. बघूया पुढचा चेंडू राजेश यांचा. वाईट टाकला ना आता. मात्र फुलता चेंडू जातो ऑफच्या दिशेने सीमारेषा पलीकडे. बघूया मात्र तिथं चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा तर नक्कीच मिळालं आहे दुसऱ्याच्या प्रयत्नात. धावसंख्या मात्र पोहोचली आता 40 या धावसंख्येवर. शेवटच्या षटकात तिसऱ्या षटकात 2 चेंडू शिल्लक. आणि पुन्हा एकदा चेंडू हवाई फायर जात आहे तो. आणि मात्र क्षेत्ररक्षण देखील चांगलं केलेलं आहे. 2 धावा मिळत आहेत त्या. चला चौथा धक्का बसत आहे तो बिपिन सिंग. बॅक टू पॅव्हलियन. आता स्वतः संघाला नवीन फलंदाज उत्तम मोरबेकर जात आहे. आता मात्र उंचावून तेजस यांनी मला चेंडू साहिल मोरबेकर आणि झेल पकडला आणि 5वा धक्का बसत आहे. मात्र तो आता तेजस यांचा. बॅक टू पॅव्हलियन तेजस. धन्यवाद डीजे मास्टर. नेक्स्ट बॅटमॅन दादू जय मराठा संघाकडून. षटक क्रमांक शेवटचं 4थं षटक घेऊन जायचं आता. शेवटचं षटक घेऊन जातो 4थं षटक क्रमांक 4 तो साहिल मोरबेकर. 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या झाली 43. राजन मोरबेकर यांच्याकडून जर दादूने 3 षटकार मारले लागोपाठ 1000 रुपये. चव्वेचाळीस धावसंख्या झाली आहे. पुन्हा एकदा दादू यांना ऑफर संतोष मोरबेकर यांच्याकडून. फोनवरती कॉल आलेला आहे. तर दादूने षटकार मारला तर 500 रुपये. एक अडचण त्यांचा. नेक्स्ट बॉल साहिल मोरबेकर.
आणि ऑप्शन टपली मारलं रोहित कोहली यांच्या हातामध्ये आणि जातो सीमारेषा पलीकडे चौकार. सनसनीत दणदणीत चौकार मारला 4 जसं संघाची मात्र धावसंख्या झाली ती 48 या धावसंख्येवर पोहोचला तो जय मल्हार टायगर संघ. अजूनही या षटकातले 4 चेंडू शिल्लक. बघूया येणाऱ्या 4 चेंडू मध्ये दादू तुम्हाला देखील चांगली ऑफर आलेली आहे. 3 षटकारास 1000 रुपये, 1 षटकारास 500 रुपये. 1000 रुपये राजेंद्र मोरबेकर 3 षटकार, संतोष मोरबेकर कडून 1 षटकारास 500. साईनाथ मोरबेकर आणि दादूने मात्र हवाई फायर केला. चेंडू मात्र सीमारेषेच्या आतच आहे. असं एक धाव पुन्हा एकदा या गचल क्षेत्ररक्षणामुळे 2 धावा मिळत मात्र त्या जय मल्हार टायगर संघाला. अशा तऱ्हेने हाफ सेंचुरी झाली होती जय मल्हार टायगर संघाची. 50 धाव संख्या झालेली आहे. साहिल मोरबेकर यांचा पुढचा चेंडू आणि माझा ऑप्शन दादू आणि चांगला खणखणीत दणदणीत माझा चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं. दादू धावत आहे. अशा तऱ्हे पुन्हा एकदा या 2 धावा मिळत आहेत त्या दादू यांना. अशा तर धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचली ती जय मल्हार टायगर संघ. जबरदस्त असं शेवटपर्यंत केलं जय मल्हार टायगर संघाकडून. बघूया आता पुन्हा आपच्या दिशेने दादू जातोय. बघूया सीमारेषा पलीकडे मात्र हा सनसनीत चौकार दादूने. तिकडे हरचंद्र बोंडे खुश. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा दादूने दिशा देत चेंडू सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा सनसनीत दणदणीत चौकार. हटचंद त्यांचे पप्पा एक नाचत आहे. चला एक सोन संगीत डीजे. चार षटकानंतर जय मल्हार टायगर संघ 60 या धावसंख्येवर केलाय. 24 चेंडू 60 धावा 61 धावांची गरज म्हणजे 15च्या सरासरीने केला जातो. मात्र आता तो जय वगैरे संघाला. बघूया नेक्स्ट 4 ओव्हरसाठी मी आमंत्रित करतो समर्थक साई पाटील यांना. या
थँक्यू. स्वागत करतो युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेनं. लीगमधील शेवटची लढाई, परंतु निर्णायक लढाई आहे. इथनं जो जिंकेल त्यावरती ह्या मात्र लीगचं भरपूर काही अवलंबून आहे. पॉइंट जरूर घ्यायचे आहे. परंतु जय मल्हार टायगर्स जो संघ खूप दमदार परफॉर्मन्स करतो त्यांच्या अगेन्स्ट तो कारनामा केला जाईल का? सागर मोरबेकर. दरम्यान हा चेंडू तेज तर्रार चेंडू, भन्नाट वेग, इम्प्रेसिव्ह कामगिरी ॲज अ ऑलराऊंडर भूमिका पूर्णतः बजावली सागरनं. फलंदाजीमध्ये ह्या मॅच मध्ये जरी तो असफल झाला असला तरी मागील प्रत्येक मॅच मध्ये त्याचं योगदान राहिलं होतं. मात्र ह्या मॅच मध्ये तो गोलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला चेंडू, राजेश सारख्या फलंदाजाला अगदी शांत ठेवण्याचं काम केलं. जाग्यावरनं खेळण्याचा प्रयत्न राजेश तर आपण पाहतोय, परंतु त्या प्रयत्नांना थांबवण्यासाठी एका बाजूला प्रयत्नशील सागर मोरबेकरला आपण पाहतो. आतापर्यंत फक्त धावफलकावरती एकच धाव पाहायला मिळतंय. दरम्यान हा चेंडू लेटकटच्या माध्यमातून फटका या ठिकाणी सजवलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हातात चेंडू गेला. तिनं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 2 या आकड्यावरती. 24 चेंडू आणि विजयासाठी 61 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष गाठायचं होतं आणि ते गाठत असताना पॉवर प्ले मध्ये सुरुवात थोडीशी खराब झाली. कारण की अवघ्या 4 बॉल मध्ये फक्त धावा 2 धावफलकावरती एकवटल्या गेल्या आहेत. सागर मोरबेकर वन्स अगेन. भारतीय विद्यापीठ एंड कडनं टाकलेला हा चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक चुकी झाली आहे, बिग मिस्टेक. अशा प्रकारच्या जर चुक्या केल्या तर ह्या मॅच मध्ये हा सामना जिंकणं कठीण ठरू शकतं. परंतु गोलंदाज खूप चांगला आहे, त्यानं आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे आणि निश्चित आपल्या टीमसाठी तो चांगल्या संध्या देखील उपलब्ध करतोय. 1 to go शेवटचा एक चेंडू आता शेष असेल. स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा राजेश काकडे आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा फुलटा चेंडू प्रहार केला, वाऱ्याच्या लोटांवरती स्वार आणि चेंडू विसावलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट डाऊन, परतावं लागेल फलंदाज. तीन खर्च केला. 61 धावसंख्येचा पल्ला पार करायचा होता आणि आता समीकरण उरलंय 18 चेंडू आणि 58 धावसंख्येची आवश्यकता. चांगला चेंडू प्रहार तर केला. डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक, त्यांच्या समोरून चेंडू जाईल तो स्ट्रेट ऑन दी ग्राउंड. षटकार. षटकार आलाय तो फलंदाज दीपेशच्या बॅटमधनं. क्षमता आहे, क्षमता सिद्ध करावी लागेल दीपेशला देखील. चांगलं विकेट, परंतु त्यांना चकवा देऊन चेंडू लॉंग स्टॉपला जाऊन विसावेल. चौकार. चौकार आणि या 4च्या मदतीनं धावसंख्या 15 या कड्यावरती. षटकातील पुढील चेंडू, चांगला चेंडू, बॅकफुट वरती फलंदाज वेट करत होता. क्रीजच्या कोण्यामध्ये जरूर फलंदाज होता आणि ते पाहिलं
गोलंदाजांनी त्या प्रकारची लेंथ हाताळली आणि वापसीचा प्रयत्न अक्षय म्हात्रेचा आपल्याला पाहायला मिळतो. राईट मोडतो विकेटचा. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू फुल केलाय, पॉवरफुल फटका, परंतु क्लिअर करू शकला नाही हे ग्राउंड. की वाऱ्याचा देखील प्रचंड वेग, थ्रो फ्रेकी थोडीशी खराब होती. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत, त्या कारणास्तव बचावलेत खरं तर. आणखी एकच धाव इथे प्राप्त होईल आणि या एकच्या मदतीनं धावफलक आता 16 ऑन अ बोल्ट. एक गडी आतापर्यंत बाद झालाय. विनयनं फारशी चमक दाखवली नाही या स्पर्धेमध्ये. त्याच्याकडनं अपेक्षा नेहमीच जास्त वर्तवली जाते, परंतु बॅटिंगला फॉर्म हा त्याचा चर्चेचा विषय राहिला खरं तर. या पूर्णतः होली चषकात होली धमाका आहे, परंतु तो धमाका करू शकला नाही. या मॅचमध्ये काहीचा धमाका त्याच्याकडनं पाहायला मिळेल का? कारण की काल आंद्रे रस्टल शो आपण पाहिला आणि त्यानंतर क्लासेनची क्लासिकल इनिंग देखील पाहिली आणि आज देखील इथे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील तसा काही कारनामा पाहायला मिळेल का? प्रेक्षकांना अशा अपेक्षा आहे. एका बाजूला जर आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये चॅम्पियन पदासाठी जो एक बोकड आपण पाहतोय तो बोकड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की होळी आहे, 2 दिवस त्या होळीला जल्लोष केला जातो, पार्ट्या केल्या जातात, त्यासाठी ही व्यवस्था केली आहे. म्हणतात लक्ष मोठं होतं, 61 धावा पूर्ण करायच्या होत्या 2 षटकामध्ये, किमान 30+ धावा बनवायला हव्या होत्या, परंतु तसं घडलं नाही. पिछाडीवरती थोडासा संघ आहे, बॅकफुटला आहे, परंतु या मॅच वरती पकड मात्र मजबूत करत असताना जय मल्हार टायगर्स आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तम मोरबेकर गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 3, टर्निंग पॉइंटचं षटक. या षटकामध्ये आता 25हून अधिक धावा एकवटाव्या लागतील तर मात्र मॅच बनवू शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. वाऱ्याचा प्रचंड वेग, अगदी क्षेत्ररक्षकांना सुखावणारा हा वारा आपण पाहतोय. कारण की केवळ वारा नाही तर थंड वारा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची कडा जरूर लागली होती. बिहाइंड द विकेट हा चेंडू यष्टांच्या मागे क्षेत्ररक्षक आहेत तिथे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पाहता पाहता धावा 2 देखील पूर्ण केल्या जात आहेत. यस, सबस्टिट्यूट लगेच केलं जात आहे कारण की राखीव खेळाडू भरपूर आहेत, त्यांना देखील संधी मिळायला हवी. इथे थोडीशी कीड झाले, पाय त्या ठिकाणी मुरगलला आणि शूज देखील त्या ठिकाणी खराब झालाय. लगेचच सबस्टिट्यूट फिल्डर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फुलटॉस चेंडू आमंत्रण दिलं होतं, त्याचा स्वीकार केला, फुलटोल उसूल केलाय तर विनयन आणि पाठवलंय बॉलला स्क्वेअरलेग सीमारेषा पार उत्तुंग असा षटकार. षटकार आला आता विनयच्या बॅट मधनं. धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. उत्तम मोरबेकर यांच्यावरती प्रतिहल्ला दाखवण्याचा प्रयत्न, आता वाईट चेंडू देखील आला, दडपण उत्तम यांच्यावरती निर्माण केलंय ते विनयनं. दरम्यान षटकातील पुढील चेंडू राईटम ओव्हर द विकेटचा प्रहार इथे देखील चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला तैनात आहेत. चांगली फिल्डिंग, एकाच ऍक्शन चेंडू उचलून फेकला मिळेल सिंगल. धावसंख्या 27 धावा धावबळकावरती. आणखीन जर आणि चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडू 34 समीकरण, म्हणजे ह्या 3 चेंडूमध्ये किमान 2 षटकार यायला हवेत. प्रयत्न तर चालू आहे, प्रत्येक बॉलला टार्गेट जरूर करण्याचा प्रयत्न. इथे सिंगल आली, सिंगलच्या मदतीनं धावफलक 28 या आकड्यावरती. अजून 33 धावसंख्येची आवश्यकता, 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू 33 धावा. उत्तम मोरबेकर भारतीय विद्यापीठ एनकडनं पुढील चेंडू, चांगला चेंडू होता, अगदी खोलात चेंडू डिलिव्हर केले जात आहेत. आणखी माहित आहेत फलंदाज अटॅकिंग मोड मध्ये आहेत, प्रत्येक बॉलला षटकार ठोकण्याचा प्रयत्न.
फलंदाज करतायत अशा मोमेंटला त्यांना थांबवायचं असेल तर यॉर्कलेनचे चेंडू आता गरजेचे आहेत आणि त्याच प्रकारची गोलंदाजी उत्तम मोरबेकर यांची आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल 1 to go. ह्या बॉलवरती मोठा प्रहार हा ठोकावाच लागेल. प्रहार तर केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, त्याच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय, फलंदाज झाला बाद, परतावं लागेल ते विनयला देखील. गोलंदाजीसाठी आता बिपिन सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू जर आपण पाहिले तर आता 6 चेंडू शिल्लक आहेत. स्कोअर कार्ड वरती धावसंख्या 30 म्हणजे 31 ची गरज आहे. 6 चेंडू 31 धावा. ऑन पेपर 6 मध्ये 36 बनताना आपण पाहिल्यात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर सारे विक्रम आहेत. 6 चेंडू 6 षटकार, परंतु गरज असताना 6 चेंडू 6 षटकार खूप कमीदा आपल्याला पाहायला मिळतात. आता एक धाव तर धावून काढली. आता शेवटचे 5 चेंडू आणि 5 षटकार विजयासाठी आवश्यक आहेत, कारण की 31 बांधल्यात आणि आता 30 धावसंख्येची आवश्यकता. बिपिन सिंग डाऊन द विकेट ना हा चेंडू बॅटचा संपर्क जरूर झाला. एज अँड टेकन कॉर्ड बँडच्या माध्यमातून साहिल देखील झाला बाद आणि या मॅच वरती मात्र शिक्कामोर्तब आपल्याला पाहायला मिळतो. तर जय मल्हार टायगर्स या टीमचा दबदबा कायम आहे. या संघाचा BPL झालं, तिथं देखील चॅम्पियन पद पटकावलं होतं आणि आता या स्पर्धेमध्ये देखील फायनलची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. पूर्णतः पकड आता पाहायला मिळते ती जय मल्हार टायगर्स या टीमची. म्हणजे सेमीफायनलचा सामना निहाल स्पोर्ट्स आणि बेलपाडा वॉरियर्स मध्ये होईल असं मला तरी वाटतंय. पॉइंट टेबल पाहता, कारण की 6 पॉइंट त्या दोन्ही टीम्सचे आहेत. सावकार आलाय. जय आणि पराजय यामधील अंतर फक्त कमी करण्याचं काम केलं जात आहे. वॉरियर्स ज्यांची लढत झाली होती मागे नुकतीच, त्या दोघांमध्ये मात्र आता आपल्याला पुन्हा एकदा सेमीफायनलची लढाई पाहायला मिळेल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बिपिन सिंग, ज्यानं गोलंदाजी खूप चांगली केली आणि बॅटिंगला देखील तो आला होता, परंतु फारसं योगदान त्याचं नव्हतं. 5 चेंडू 17 त्यानं बनवल्या
आणि 6 चेंडूमध्ये 1 विकेट त्यांना प्रस्थापित केला. अष्टपैलू कामगिरी केली आणि त्या कामगिरीच्या